नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम। आजचा एक नवीन दिवस राजस्थान ब्लॉग सिरीजमध्ये दुसरा दिवस। तर आता आम्ही चाललोय देवीचं दर्शन घ्यायला। आम्ही थांबलेलो आहे धारला। धारला आमची कुलदेवी आहे। तर आमचा बुट्टा पण उठलेला आहे। आता उठून गेलो। आमची गाडी इथं पार्क आहे। तर आता आम्ही हॉटेलला थांबलेलो, तर आता चाललोय। चलो चाय पियेंगे फिर निकलेंगे देवी के दर्शन के लिए। चहा घेऊ आता इथून आणि मग त्यानंतर निघू पुढे आता प्रवासाला। दिन की सुरुवात चाय से। आता आम्ही आलो इकडं आमच्या कुलदैवतला धारला। इथू देवीचे दर्शन घेऊन घ्यायचे मस्त मस्त। फायनली दर्शन वगैरे झालंय, पण मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मग व्हिडिओ काढू नाही शकलो। खूप मस्त दर्शन झालं आमचं सगळ्यांचं। आमच्या उतलू पण मस्त मस्त दर्शन घेतलं आज आमच्या उतूनी देवीचं। वेदू कसे वाटत दर्शन घेऊन? छान वाटलं आम्हाला। तुम्हाला छान वाटलं? आम्हाला बोलता येत नाही ना अजून। जेव्हा बोलू तेव्हा पोपटून जाऊ आम्ही कुठं। तर आता आम्ही पुढच्या ट्रिपला कंटिन्यू करतोय। दादा आपला कुठला प्लॅन आहे आता आपण डायरेक्ट जातो चित्तोडगडला। तर आता आम्ही चाललोय चित्तोडगड। तर बाकीचं आता ट्रॅव्हलिंगच आहे। 3-3.5 तासचा ट्रॅव्हलिंग वाटतं ना आपलं, का जास्त? 3 ते 4 तास लागेल आपल्याला साधारणतः। तर आम्हाला आता 4 तास लागतील चित्तोडगड जायला। तर बघू आता पुढची ट्रिप कशी जाते। तर नुकतंच आम्ही आता कालिका मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे चित्तोडगडला। ओके, तर भेटूयात मग आपण चित्तोडगडला। मागे पुढे चालू जातो। आता थोड्या वेळात मागे चाललं जाईल है ना। आता थांबलो इथं नाश्ता करायला। तर पोहे वगैरे खाऊ आता। आमच्या वेदूच्या टाइम झाला नाश्त्याचा, आमच्या पण झालेला आहे। आता नाश्ता करून घ्यायचा। पाच तासापासून प्रवास चालू आहे धारवरून जो निघालो। आता इथं हॉटेलला थांबलेलो आहे। आमच्या वेदूला पण भूक लागली, आम्हाला पण भूक लागली। तू भूक लागली? आता जेवण करतो आणि पुढे प्रवास कंटिन्यू तोच चालेल। आम्ही आता MP बॉर्डरला आहेत। आता आम्ही नुकतंच राजस्थानमध्ये प्रवेश करतोय आता। तर वेलकम टू राजस्थान सगळ्यांना। आता आम्ही लवकरच चित्तोडगड चाललो ना आपण सगळ्यांनी। चित्तोडगडला चाललोय, तर तिथं गेल्यावर खूप मजा करू, तुम्हाला पण दाखवू। ही राजस्थान आणि मध्य प्रदेशाची बाउंड्री आहे। आता नुकताच आपण राजस्थानमध्ये प्रवेश केलेला आहे। तर राजस्थान आता इथून जवळपास चित्तोडगड हा 40 किलोमीटर आहे आणि प्रतापगड हा जवळपास 79 किलोमीटर इथून आहे। तर चित्तोडगडवरती आपण भेटूया। हे बा, जर तुम्हाला कोणाला सिमेंट घ्यायचं असेल तर ना येऊन जा, डायरेक्ट कंपनीमधनं सिमेंट घेऊन घ्या, कारण राजस्थानला पूर्ण सिमेंटचा फॅक्टरी आहे। सो फायनली गाईज आम्ही पोचलो इकडं चित्तोडगडला। आणि त्यानंतर बघा ही जी गाडी दिसते का, हे गाईड लोक बघा केव्हांचे मागे लागलेले। तर तुमची जर इच्छा असेल गाईड करायची तुम्ही गाईड करू शकता। आम्ही तर गाईड करत नाही, कारण आम्हाला चित्तोडगडवरून पुढे उदयपूरला पण जायचं आहे, म्हणून आम्ही थोडं घाईत आहे। सॉरी घाईत नाही, मजा तर करू। हे बा केवढा मोठा किल्ला आहे बघा पूर्ण। भैया केवढा असेल? 13 किलोमीटरचा किल्ला आहे। फायनली गाईज आम्ही चित्तोडगड या किल्ल्यावर पोहोचलेलो आहे, सॉरी गडावर पोहोचलेलो आहे। तर बघा आता इकडनं एंट्रन्स आहे। आता किल्ल्यावरती आलो, गडावरती फोर्टवर, आणि तिथं कुपन घ्यावं लागतं। असे कुपन्स असतात। 40 रुपयाचं एक तिकीट आहे प्रत्येकाला। तर आम्ही गाडी घेऊन आलेलो आहे सोबत। आता चाललो गाडी घेऊनच। गाडी या साईडला लावली कारण तिकडे ट्रॅफिक जाम होत होती ना, म्हणून मग आता तिकीट घेऊन चाललो पुढे। हा इकडे फोर्ट आहे। आता इकडे गाडी पार्क केली, आता इकडनं जाऊ आता पुढे पायी। बघू आता किती फिरता येतात। आज ऊन तर खूप आहे। आता वाजले 3 आणि मी तर टोपी घातली। मजे लहानपणात भाऊ मस्त फिरून येते, चांगली गोष्ट आहे। एक मेमरी कलेक्ट होऊन जाते तेवढीच। इतक्या छोट्यापणामध्ये चित्तोडगडला येऊन जाता का मग तुम्ही फिरायला? ये काय पाहिजे? गाडी? आम्हाला काही नाही, आम्हाला फक्त गाडी पाहिजे। बघ नाही आपली गाडी। इकडनं फोर्टचे एंट्रन्स आहे। इकडे ते तिकीट द्यावं लागतात। इथं ते तिकीट जे घेतले ते इथं देऊन मग मध्ये एंट्री। चलो हे पा पूर्ण व्ह्यू
हा कोर्ट होता इथला. इथं कोर्ट रूम सारखं होतं, म्हणजे इथं न्यायाधीश आपण जे म्हणतो ते. अशी कलाकृती हा हे बा. हे बा जुन्या काळातले रूम बघा कसे होते. इकडं मोकळा असं स्टेज टाईप कोणी एन्जॉयमेंट करू शकता असं पण होतं इथं. त्यानंतर ओपन पोर्ट. इकडं एक मंदिर सारखं दिसतं, पण ते मंदिर आहे का काय हेच माहिती नाही. मी व्हिडिओ काढायचा नांदात आहे ना मागेच राहून गेलो. हे कुठे गायब झाले मलाच कळत नाही. आता झाली इथं चुकामुक. हे इकडं बघा किती भारी व्ह्यू आहे ना, काय माहिती बोलताना एवढं इतकं भारी आहे. भेटले ते आता इकडेच आहे. इकडनं एक लॉन टाईप आहे. आता इकडनं तिकडे जावतो. जे तू करते का नाही काय माहिती. अरे उघडलं. इकडं ॲम्पी थिएटर टाईप आहे इथं एक जागा. तर इतकी भारी मजा येते ना. जर तुम्हाला कधी टाइम भेटला तर या कधीतरी फिरायला. बघा कधीतरी पैशांना जपू नका आणि या फिरायला कधीतरी. जपा पैशांना पण मग जास्त बी नका. कधीतरी त्या पैशांचा एक चांगला उपयोग पण झाला पाहिजे. तर त्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने ट्रिप प्लॅन करा आणि या कधीतरी. कोणाला वॉच घ्यायची तर घ्या. जस्ट किडिंग गाईस. इकडे फिरायसारखं इतकं आहे ना. हे पहा आता तिकडे एक मंदिर आहे ना, त्या मंदिरात आता थोड्या वेळात जाऊ. हे पहा इकडे काहीतरी आहे नवीन. हे बघा हे स्टेज बघा. त्या काळातले स्टेज कसे होते. यांना कोणाचा सपोर्ट सुद्धा नाही. एका स्टेज आपण मंदिर पण बघा किती भारी उभे आहेत. आम्हाला खूप मजा येते इथं. आणि आमच्या आता उतलं पाणी पितोय. थकून गेलं खूप. मजा येते की दीदी? लोकांना काय सजेस्ट करशील? नक्की या कलर्स ऑफ लँड मध्ये आणि खूप सारे एन्जॉय करा. तुम्ही पण सांगा. नक्की या एन्जॉय करा कलर्स ऑफ लँड मध्ये. आमच्या वेदूचा पण ब्लॉग बनतोय. वेदूच्या ब्लॉगचं नाव काय आहे? वेदूचा ब्लॉग नाहीये, वेदूचे शॉर्ट्स व्हिडिओ आहे. वेदूचा चॅनल आहे ज्ञानवेद किरण पाटील. नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही किरण पाटील जरी सर्च केलं किरण पाटील चाइल्ड तरी पण येऊन जाईल, कारण त्याचे पप्पा खूप मोठे माणूस. तर इकडे ॲम्पी थिएटर मध्ये संध्याकाळी होतं काहीतरी शो. तर आता आम्हाला एवढा टाइम नाही म्हणून आम्ही निघतोय. आणि आमच्या उतूला टोपी घालतोय, पण आमच्या उतू टोपी राहूच देत नाही. टोपी काबड ना होती इतनी पाटील लोक तुम्ही. उतू माझं आहे ना अचानक लक्ष गेलं बघा. मंदिराच्या टॉपवर माकड बसलेले डायरेक्ट. बघले तिकडे बघले. उतू मंकी बघ मंकी. इकडं अजून काहीतरी होत असेल. आता आम्ही तर गाईड लावलेली नाही आहे, पण मग बघू पुढे काय होतं. तिकडनं आलो फोर्ट मधनं. आता इकडं म्युझियम मध्ये आलेलो आहे. सेम इकडं पण आपल्याला तिकीट घ्यावं लागतं. आता इकडे काय माहिती 40 रुपयाचं पण तिकीट आहे बहुतेक असं माहिती पडते मला, कारण भाऊ गेलेला आहे तिकीट घ्यायला वरती. इकडं म्युझियमच्या आजूबाजूलाच खूप मोठी स्पेस आहे. मी तर तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही या फिरायला या एकदा राजस्थान या. एवढा मोठा किल्ला आहे बघा. इकडनं स्टार्ट झाला किती मोठा चालला पा. हे बा हे याच्यात आम्ही आता हे पा हे जे नाही वाईट वाईट तर एवढं फिरायचं बाकी अजून एवढं. हे बा एवढे हे जे स्तंभ दिसतंय ना, हे स्तंभ याच्यात आमच्या ना लहानपणाचे फोटो मी दाखवलं तुम्हाला थोड्या वेळ. इकडं पण जाऊ. एवढं पूर्ण बाकी अजून आमचं हे एवढं पूर्ण इकडचं शेवटपर्यंत. तर इकडे आहे ना सगळ्यांची इन्फॉर्मेशन लावलेली इथं. तर त्यानंतर इकडे एवढे मोठे हे पूर्ण लाईन आहे बॉर्डरची. ते तिकडं गणपती बाप्पा मोरया. इकडे सगळे मोठे मोठे जे व्यक्ती होते त्यांचे सगळ्यांचे फोटो लागलेले आहेत, म्हणजे ज्यांनी इकडे रोल केलं त्यांनी. त्यानंतर पॅलेस बघा. ती जी पांढरी बिल्डिंग आपण जी मध्ये बघितली ना, हा तिचा इनसाइडर आहे पूर्ण. हे बघा केवढा मोठा आहे. मी लहानपणी आलेलो होतो इथं. आता मला एवढं आठवत नाही. मी बहुतेक 3rd स्टँडर्डला होतो तेव्हा आलेलो होतो इथं. तेव्हा दिदीन ते पण होते, पण दिदीन ते इंदोरहून घरी रिटर्न गेले होते. आम्ही पुढे आलो होतो राजस्थानला. तर इकडं आता शस्त्र गॅलरी ही पूर्ण, जे स्टोन्स वगैरे म्हणजे काय काय यूज झाले होते. हे बघा दगड. म्युझियममध्ये विविध प्रकारचे ॲरोज हे बघा. हे डिफरंट टाईप ऑफ ॲरोज आहे. किती ॲरोज होते इथं, किती वेगवेगळे यूज करायचे हंटिंगला. त्यानंतर इकडे हे शस्त्र. हे बघा इकडं पण आहे. म्हणजे जिकडे जाल ना तिकडे आपल्याला काहीतरी वेगवेगळं नवीन बघायला भेटेल. स्वॉर्ड्स, किती टाईप ऑफ स्वॉर्ड्स होते. हे त्या टायमाचे ज्या टायमाला युद्ध व्हायचे. त्यानंतर इकडं पण आहे बघा शिल्ड अँड स्वॉर्ड्स. त्याच्यानंतर मग इकडं गन्स आहेत बघा. केवढा डेंजर बंदूक आहे. किती जुन्या बंदूक असतील याचा भरोसा नाही. त्यानंतर इकडे पूर्ण याच्यात गन्सच ठेवलेले आहे बघा. इकडे पण गन्स आहे, इकडे पण गन आहे. भाई साहेब ही पाई कोणती गन आहे. हे बा तोप सारखी दिसते, पण ती एक्झॅक्ट कोणती तेच माहिती नाही. बापरे.
नवीनच कोणती तरी स्टाईल आहे, आपण सांगू शकत नाही. ओल्ड एज ओल्ड, ओल्ड एज ओल्ड म्हणतो, ओल्ड इज ओल्ड नाही, ओल्ड एज ओल्ड. त्यानंतर इकडे बाकीच्या गन्स, बॅरल ऑफ गन्स आहे. अरे बॅरल आहे गनच्या, अरे बापरे एवढ्या मोठ्या बॅरल होत्या गनच्या. त्यानंतर हे बघा शिल्ड, आणि इकडे छोट्या छोट्या रायफल्स. आमच्या वेदूच्या फोटोशूट काढायला खूप आवाज दिला जातोय. हो मजा येते, ये मजा येते ना. सगळं गन्स, महाराणा प्रतापांचा हुबहू स्टॅच्यू. हे बाय आर्मर, ओल्ड एज आर्मर. तर इकडे पण आहे बघा कसे राहायच्या त्या टायमाला. हेल्मेट, हेल्मेट नाव लिहिलेलं आहे इथं. हे इकडे हेल्मेट्स ठेवलेत, म्हणजे ओल्ड एजचे हेल्मेट बघा कसे होते. आर्मर्स जे युद्धात घेऊन जायचे. इकडे शिल्ड्स आहेत, बाकीचे नाही, हेल्मेटच आहे पण. तर ही एंट्री होती, इथून आम्ही एंट्री केली आणि एवढी मोठी पूर्ण म्हणजे असं वरती किल्ल्याला जायला एवढं मोठं हे कबूतर आलं इथं आता. म्हणजे इकडनं एंट्रन्स सुरू होते तर इकडे वरती जायला जागा एवढी. हेच ते मंदिर जिथं माझ्या भावाचा आमचा लहानपणीचा फोटो इथून काढलेला आहे. मी दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. मी सगळे मेमरी स्टोअर करून ठेवलेले आहे. आता इकडे दर्शन घ्यायला आलेलो आहे मंदिरात. आता इकडे दर्शन घेऊ. हे पहा माकडं बघा कशा बसलेले वरती. आम्ही ज्या मंदिरात आहे ना ते कृष्ण मंदिर आहे. आणि कलाकृती बघा तुम्ही फक्त. जर तुम्हाला खरंच जर आर्किटेक्चर जर बघायचं आहे ना तर या तुम्ही एकदा राजस्थान फिरा या. हे पहा किती म्हणजे किती भारी केलेलं आहे. ह्याच मंदिराच्या साईडला अजून एक दुसरं मंदिर आहे कृष्णाचं, ते पण तिकडे कृष्णांचंच होतं. तर हे विजय स्तंभ जिथं मी आणि माझ्या भावाचा लहानपणीचा फोटो होता. तिकडे मंदिराकडे तर दिदीने काही घेतला नाही खास फोटो. आता इकडे बघू कशी घेते, कारण तिकडे ऊन खूप होतं ना बॅक साईडने, म्हणून तसं झालं. आता इकडे चाललो आतमध्ये विजय स्तंभाला. हे राहिलं स्तंभ, किती मोठं आहे हे. आता मी कॅमेरा तुम्हाला जस्टिस नाही करू शकत पण खूप मोठं आहे. हे एवढं मोठं स्तंभ आहे की याला फोनमध्ये कॅप्चर करणं पण मुश्किल आहे. तर आम्ही पॅनोचा जो मोड आहे त्याला ट्राय करून बघतोय आता कसं येतं. अजून एवढा फोर्ट बाकी फिरायचा. बापरे बाप, इथंच आम्हाला किती 5 वाजले आता. हे पाहिजे इथे काटेसारखं लावून ठेवलंय. स्पाइक्स आहे, ते माकडांसाठी लावले असतील मे बी, कारण ते वरती जायला नको पाहिजे म्हणून. हे बघा एवढे मोठे आहेत ते. हे इकडे जोहर कुंड आहे जे आता बुजलं गेलेलं आहे. हे बघा जोहर स्थल. इकडेच राणी पद्मावतीचा जोहर झालेला होता. इकडे बघण्यासारखं तर इतके ना मी तुम्हाला ब्लॉगमध्ये तर पूर्ण दाखवू नाही शकत, कारण मग आता मेमरी पण फुल व्हायला आलेली आहे. मेमरी तर फुल नाही आहे, ते चुकलं, बॅटरी संपायला आलेली आहे आणि फिरायचं खूप बाकी आहे अजून. मी आता जेवढे मेन पॉईंट्स आहेत ते कव्हर करतोय ब्लॉगमध्ये. बाकी तुम्ही येणार तर प्लीज तुम्ही एन्जॉय करा या. ही ती जागा जिथं राणी वगैरे स्नान करायच्या. तर आता ही आम्ही खाली गेलो नाही, कारण मग दिदी वेदू त्यांना चढायला त्रास उगाच. मग आता आम्ही वरतूनच बघितलं आणि आता वाजले 4:30. लवकर जायचं आहे आता आम्हाला. इथून उदयपूर पण जायचं आहे, तर मग जास्त लेट नको व्हायला म्हणून आता आम्ही पटकन स्पॉट्स जे ते क्लिअर करतो आणि निघतो आता पुढच्या वाटचालीसाठी. हे पाहते शेवटचा आमचा स्टे म्हणजे फिरायचा. हे मेकअप रूम वगैरे राणी पद्मावती असं म्हटलं जातं की त्या टायमात इकडे राहायचे. तेव्हा सापा पाण्यात. फायनली आम्ही आता निघालेलो एक फोर्टच्या बाहेर आणि आमच्या वेदू आता करतोय नाश्ता. वेदू त्या बोप्या होत्या आमच्या वेदूच्या. आता दोघला खायला त्रास करतो का काढे खाऊन घे ना भाऊ. वेदू आकडा तो तसंच रे. आता आम्ही चाललो उदयपूर. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.